दर्पण न्यूज। उपरी गाव भागापासून माळ भागापर्यंत स्वच्छतागृहाची वानवा आहे। त्यामुळे महिला पुरुषांची फार मोठी कुचंबणा होते। नगर परिषद झाल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या। जागोजागी स्वच्छतागृहे उभारली जाऊन जनतेची सोय होईल असं वाटलं होतं, पण कसलं काय। नगर परिषदेशेजारी राजेश परिवाराने उभारलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची वेळची वेळ देखभाल देखील होत नाही। अशातच नगर परिषदेने स्मशानभूमीजवळ अत्याधुनिक स्वच्छतागृह ई टॉयलेट उभारले आहे। या टॉयलेटमध्ये महिला व पुरुषांसाठी एकत्रच व्यवस्था केली आहे। मुंबई पुण्यानंतर थेट हुपरी येथे ही सेवा पाहायला मिळणार आहे। मात्र एकदम चकाचक या स्वच्छतागृहाचा दरवाजा पैसे टाकल्याशिवाय उघडत नाही। थोडक्यात काय, हुपरीकरांना आता लघुशंखेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। हुपरीकरांना नगर परिषदेने उघड्यावर लघुशंका करायची सवय लावली आहे। जागोजागी मुताऱ्या नसल्यामुळे आता पैसे देऊन करतील की सवयीप्रमाणे उघड्यावरच करतील हे पाहावे लागेल। एकंदरीत काय, शासनाचे लाखो रुपये वाया जाऊ नयेत व जनतेची गैरसोय होणार नाही। भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। वैष्णवी पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उपअधीक्षक, मोबाईल क्रमांक 9764140777। कार्यालयाचा पत्ता पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर। मोबाईल क्रमांक 9673506555 किंवा 7875333333। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231254098 व्हॉट्सअप क्रमांक 7875333333। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dyfpacbkolhapur@gmail.com।